नमस्कार मित्रांनो, बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता यावर आधारित या प्रकारचे प्रश्न विचारले असतात। जसे बघा, आपला पहिला प्रश्न आहे 4 भागिला 4 भागिला 4 भागिला 4 बरोबर किती। बघा 4 वेळा 4 दिलाय आणि यांचा भागाकार करायचा आहे। परंतु बघा पर्यायमध्ये दिलाय 1/64, पर्याय बी आहे 1/4, पर्याय सी आहे 1/8 आणि पर्याय डी आहे 1/16। तर यापैकी बरोबर उत्तर काय आहे? तर याचं बरोबर उत्तर कसं करायचं ट्रिकने अगदी सोप्या व्हिडिओमध्ये ते आपण पुढे व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तरी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। तर यामध्ये बघा आपल्याला बघायचं 4चा 4 वेळा भागाकार दिलेला आहे आणि या प्रकारे आपल्याला पर्याय दिले आहेत। तर याचं बरोबर उत्तर काय असेल? तर सर्वप्रथम बघा आपण या दोन संख्यांचा भागाकार केला तर 4 भागिला 4 किती होतात? तर 4 1 4 म्हणजे आपल्याला भागाकार किती मिळतो? 1 मिळतो। 1 मिळाला, नंतर उरलेले 2 4 आहेत। तर उरलेले 2 4 आहेत तर बघा आपण 1 ला अंशामध्ये घेतलं तर हे छेदामध्ये जातील। मग छेदामध्ये गेल्यामुळे काय होईल बघा, अंशाचा छेद होत आहे, मग छेदामध्ये गेल्यावर भागाकार आहे तर गुणाकार होतो। म्हणजे 4 गुणिला 4 2 4 भाग्य आहेत। तर 4 गुणिला 4 किती होतात? 16। मग अंशामध्ये 1 आणि छेदामध्ये 4 गुणिला 4 16 म्हणजे उत्तर कितीला आपला 1/16 म्हणजे पर्याय डी हा आपला बरोबर उत्तर आहे। बघा एकदम कमी वेळेमध्ये ट्रिक्सने आपण अशा प्रकारचा प्रश्न सोडवू शकतो। फक्त करायचं काय बघा, अगोदरची जी दोन पहिल्या संख्या आहेत त्यांचा भागाकार करा आणि ते अंशामध्ये ठेवून उर्वरित संख्या काय करायचे छेदामध्ये घ्यायचं आणि त्यांचा गुणाकार करायचा, बस आपल्याला उत्तर मिळून जाईल। तर अशा प्रकारे अगदी कमी वेळेमध्ये आपल्याला उत्तर काढता येतो। त्यानंतरचा प्रश्न बघा सेम त्याच प्रकारचा आहे 6 भागिला 6 भागिला 6 भागिला 6 बरोबर किती। 5 वेळा 6 दिलाय, 6चा भागाकार 5 वेळा करायचा आणि पर्याय बघा, पर्याय ए आहे 1/216, पर्याय बी आहे 1/16, पर्याय सी आहे 1/36 आणि पर्याय डी आहे 6/216। तर यापैकी बरोबर उत्तर काय आहे? तर पर्याय बघा आपल्याला अपूर्णांकात दिलेले आहे। पहिल्या उदाहरणाप्रमाणे अपूर्णांकातच पर्याय दिलेला आहे। तर अगोदरचा प्रश्न आपण ज्या प्रकारे सोडवलं सेम त्याच प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवायचं। तर बघा अंशामध्ये 1 येणार हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे पर्याय डी नाही हे तर आपण सांगू शकतो। कारण बघा अगोदर आपण या दोन संख्यांचा भागाकार केला तर 6 भागिला 6 किती होते? 1। मग 6 भागिला 6 1। तर या 1 ला आपण काय करायचं अंशात ठेवायचे आणि उर्वरित हे जे 6 आहेत 1 2 3 6 आहेत त्यांना आपण काय करू तर छेदामध्ये टाकू। भागाकार आहे, छेदामध्ये गेल्यामुळे हे गुणाकारात जातील। मग 6 गुणिला 6 तर यांचा आपण गुणाकार केला तर आपल्याला मिळून जाईल उत्तर। मग अंशामध्ये 1 जशा तसा 6 गुणिला 6 36 आणि 36 गुणिला 6 किती होतात? तर 36 गुणिला 6 होतात 216। परंतु आपला अंश किती 1 आहे त्यामुळे पर्याय डी तर येणार नाही, म्हणून 216 1/216 पर्याय ए हा आपला बरोबर उत्तर आहे। अगदी कमी वेळेत ट्रिक्सनं आपण अशा प्रकारचे प्रश्न सोडवू शकतो। तर तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। नंतर बघा आपण परत एक उदाहरण घेतलं आहे 3 भागिला 3 भागिला 3, 3चा भागाकार 3 वेळा करायचा आहे पण पर्याय आहे 1/9, पर्याय बी आहे 1/21, पर्याय सी आहे 1/27 आणि पर्याय डी आहे 1/3। तर यापैकी बरोबर उत्तर काय हे आपल्याला काढावायचं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर तर अगदी आपण एका सेकंदामध्ये काढू शकतो। कारण बघा 3 भागिला 3 किती होतात? तर 1। 3 भागिला 3 होतात 1। मग 1 ला आपल्याला अंशात ठेवायचा आहे तर उरले किती? 3। मग 1/3 हा आपला उत्तर येईल। म्हणजे पर्याय काय येईल? तर पर्याय डी हा आपला बरोबर उत्तर आहे। अगदी कमी वेळेमध्ये आपण अशा प्रकारे प्रश्नांचे उत्तर काढू शकतो। तर आपल्याला मग या प्रकारे जर प्रश्न दिलेले असतील तर त्यांचा उत्तर कसं काढायचं हे आपल्याला समजलेलं असेलच। तर तुमच्या पुढे हा उदाहरण दिला आहे 7 भागिला 7 भागिला 7 भागिला 7 भागिला 7 बरोबर किती। 7चा भागाकार 5 वेळा केलेला आहे। पर्याय आहे 1/433, पर्याय बी आहे 1/343, पर्याय सी आहे 7/343 आणि पर्याय डी आहे 7/433। तर यापैकी बरोबर उत्तर काय हे तुम्ही कमेंट करून सांगा। उत्तर कसं काढायचं हे समजलं असेल तुम्ही या अगोदरचे व्हिडिओ बघून घ्या। व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।